सायंकाळचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बंधूंसाठी किसान वाणी हा कार्यक्रम. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आणि मी संपदा ढोके आपलं स्वागत करतो. नमस्कार. तर किशोर, काय काय ऐकवणार आहोत आपण आपल्या शेतकरी बंधूंना आज कार्यक्रमामध्ये? सुरुवातीला उद्याच्या हवामानाचा अंदाज आणि त्यानंतर कुक्कुट पालनामध्ये कोंबड्यांच्या घरातील आर्द्रतेचे महत्त्व याविषयी डॉक्टर एम आर बडे, सहयोगी प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला यांची किशोर राऊत यांनी घेतलेली मुलाखत. अरे वा. त्याचसोबत आपले दैनंदिन कार्यक्रम, ज्यामध्ये आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त, बाजारभाव, आजचा हवामानाचा अंदाज आणि कृषीवाणी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ऐकत रहा किसान वाणी. किशोर, मला वाटतं शेतकरी बंधू भगिनींना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हवामानाचा अंदाज जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याच्या हवामानाचा अंदाज आता जाणून घेऊया. उद्या म्हणजे 17 जुलै 2026 रोजी कमाल तापमान 35.2 तर किमान तापमान 27.1 सकाळची सापेक्ष आर्द्रता 71% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 38%. हवेचा तशीवेग 20.7 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आताच आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याच्या हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. संपदा, आता आजची कृषी वार्ता ऐकू, ज्याचा विषय आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्य, कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कार्ये, कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना या माहितीचा भाग पहिला. याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून. सर्वप्रथम जाणून घेऊया लोह या अन्नद्रव्याची कार्ये. हरितद्रव्य निर्मितीचे अर्थात ऑक्सिडेशन, रिडक्शन, अभिप्रक्रिया यामध्ये महत्त्वाची लोहाची कार्ये आहेत. कमतरतेची लक्षणे यांचा विचार करता शेंड्याकडील कोवळ्या पानांच्या शिरा हिरव्या राहून मधला भाग पिवळा पडतो. नंतर पानांचा रंग पांढरा होऊन पाने करपतात. उपाययोजना यांचा विचार करता जमिनीतून 15 ते 25 किलो फेरस सल्फेट प्रति हेक्टर शेणखतातून अथवा गांडूळ खतातून मिसळून द्यावे. जस्त या अन्नद्रव्याची कार्ये जाणून घेऊया. वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य अशी संप्रेरक तयार करणे, स्टार्च निर्मितीच्या कार्यास मदत करणे, वनस्पतीच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत आणि पाण्याच्या अभिसरण प्रक्रियेत मदत करणे. कमतरतेची लक्षणे यांचा विचार करता वनस्पतीची पाने पिवळी पडून कमजोर होतात, पानांच्या शिरांच्या मधल्या भागातील उती मरतात, फळांचा आकार बिघडतो, पानांच्या कडा वेड्या वाकड्या दिसतात, पालवी तपकिरी किंवा जांभळट तांबड्या रंगाची दिसते. जमिनीतून 15 ते 20 किलो झिंक प्रति हेक्टर हे शेणखतातून अथवा गांडूळ खतातून मिसळून उपाययोजना करण्याकरिता द्यावे. मंगल अर्थात मॅंगनीज या अन्नद्रव्याची कार्ये. नत्र संचयन वितचकांना चालना देतो, प्रकाश संश्लेषणामध्ये हरितलवक आणि हरितद्रव्ये यांचा विकास करतो, लोहाचे वहन करण्यास मदत करतो. वनस्पती पेशींमध्ये संयोग पावण्याच्या प्रक्रियेत मंगल अर्थात मॅंगनीज सहाय्यक म्हणून कार्य करतात. मंगलाच्या कमतरतेची लक्षणे मॅग्नेशियम सारखी दिसतात, त्यामुळे नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो,
पानामध्ये हरित लवक आणि हरितद्रव्ये कमी होतात. पिवळ्या ठिपक्यांचे नंतर पिवळ्या पट्ट्यात रूपांतर होते किंवा जाळीदार शिरांमध्ये करडे डाग पडतात. जमिनीतून 10 ते 25 किलो मॅंगनीज सल्फेट प्रति हेक्टर शेणखतातून अथवा गांडूळ खतातून मिसळून द्यावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कार्ये, कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना या माहितीचा भाग पहिला. ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज कोळे यांच्यासह आपण ऐकलीत कृषीवाणी. आताच आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्य, कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना याविषयीची कृषीवाणी ऐकलीत. वाचन सुरू होता संपदा ढोके यांचा. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का। उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है। और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांच्या घरातील आर्द्रतेचे महत्त्व याविषयी डॉक्टर एम आर वडे, सहयोगी प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला यांची किशोर राऊत यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, जशी आपल्या जनावरांची आपल्याला काळजी घेणं आवश्यक असते, तसंच कुक्कुटपालन करतानासुद्धा आपल्या कोंबड्यांचं आरोग्य चांगलं राहील हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असते. म्हणून कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या घरामध्ये जी काही आर्द्रता वाढते, तर त्या आर्द्रता वाढण्याचे कारणं काय, त्या आर्द्रतेचं महत्त्व काय आहे आणि ते आर्द्रता कमी करण्यासाठी काय काय नियोजन आपल्याला करता येईल याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित आहेत डॉक्टर एम आर वडे, सहयोगी प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला. तर वडे सर, नमस्कार. नमस्कार सर. सर, मला सुरुवातीला हे सांगा की जी आर्द्रता कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या घरामध्ये असते, तर ते कशामुळे असते, समजा तिचं काय महत्त्व आहे? सर, हे आर्द्रता जी आहे ही कुक्कुटपालनाच्या मध्ये खूप महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली घरामध्ये तर घराची ही आर्द्रता ही 40 ते 60% इतकी असायला हवी. 40 ते 60% असायला हवी. आणि ही याचं कारण असं आहे की जर या टक्क्यामध्ये जर असली तर त्याच्या पक्ष्यांचं आरोग्य चांगलं राहतं. हां, म्हणजे आर्द्रतेवरच पक्ष्यांचं आरोग्यसुद्धा तेवढंच अवलंबून राहतं. कारण कसं की त्याची जी आहे पाण्याची पातळी शरीरातली ती टिकून राहते आणि डिहायड्रेशन होत नाही. यापेक्षा जास्त आर्द्रता झाली तर प्रॉब्लेम आहे आणि कमी पण झालं तरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे कमी आर्द्रता जर झाली तर त्यांना श्वसनाचे आजार होऊ शकतात. बरोबर आहे. आणि जास्त आर्द्रता झाली घरामध्ये तर त्याच्यामध्ये आर्द्रतामुळे काय होणार की फंगस डेव्हलप होईल, बुरशी डेव्हलप होईल. बरोबर. आणि बुरशीजन्य रोग पक्ष्यांना होऊ शकतात. त्याच्यामुळे घराची आर्द्रता ही 40 ते 60% असायला हवी. बरोबर आहे. बरं, आता ही जी आर्द्रता वाढते तर वाढण्याचे कारण काय असतील? मुख्य कारण आहे आर्द्रता वाढण्याचे पाणी म्हणजे कोणतं की पावसाळ्याचं पाणी. अच्छा. सध्या जो पावसाळा सुरू आहे, पावसाच्या पाण्यामुळे आजूबाजूचं वातावरण थंड होतं आणि त्यामुळे घरातील पण वातावरण थंड होतं आणि आर्द्रता वाढतं. आर्द्रता दुसरी एक गोष्ट आहे की जर समजा आपलं जर शेड आहे, घर आहे, ते जर लिकेज असेल, म्हणजे छत जर लिकेज असेल तर त्या छतातून पाणी आतमध्ये गळलं तरी सुद्धा त्या घरातील आर्द्रता वाढू शकते. त्यानंतर आपण जे पिण्याची भांडी आपण कोंबड्यांना ठेवतोय पाणी पिण्याकरिता, तर ते जर लिकेज झाले किंवा फुटली वगैरे किंवा पडली वगैरे तर त्याच्यानं सुद्धा पाणी सांडू शकतो. हे एक कारण आहे की आर्द्रता वाढू शकतं. तर ह्या 2-3 कारण आहेत. पण आता सर कसं आहे की आता आपण पावसाळ्यात म्हणतो, पावसाळ्यात काय होते, कधी कधी धोधो पाऊस येते किंवा झडी लागते, कधी कधी दमट वातावरण निर्माण होते, तर कधी कधी उन्हाळ्यासारखं कडक ऊनसुद्धा पडते.
बरोबर. तर यामध्ये पक्ष्यांच्या घरातील जे आर्द्रतेचं प्रमाण कमी जास्त होत असेल हो. तर नेमकं धोधो पाऊस किंवा झडे लागलेले असताना त्यावेळेस काय काळजी घ्या, दमट वातावरण असताना त्याचे काय परिणाम होतात, आणि कडक ऊन जसं सध्या आता चालू आहे बरोबर. की आता पावसाचा खंड पडलेला आहे, त्यामुळे उन्हाळ्यासारखं ऊन पडत आहे, तर अशा वेळी काय काळजी घ्यायला हवी? हां, आपण सुरुवातीला बघू की ज्यावेळेस धोधो पाऊस पडतो आहे तर त्यावेळेस आपण काय करायचे की जे पडदे आहेत, प्लास्टिकची पडदी, ती आपण बांधायला हवी साईडला, जेणेकरून पावसाचं पाणी हे आतमध्ये गेलं नाही पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण बऱ्यापैकी आर्द्रता टिकवू शकतो. आणि ज्या वेळेस पाऊस पडत नाही, म्हणजे गरमी आहे, हां. दमट वातावरण आहे, अशा वेळेस काय होतं की त्यांना गरमी लागू शकते. तर मग आपण ती पडदे ओपन करायचे. ओपन केल्यामुळे काय होईल की आतमधलं जे आर्द्रतेचं प्रमाण आहे ते कमी होईल, त्यांचा दमटपणा कमी होईल, आणि त्यातल्या त्यात आपण पंखे पण लावू शकतो. पंखे जर लावला तर त्याची पण आर्द्रता कमी होऊ शकते. म्हणजे पंख्याच्या हवा आर्द्रता कमी करू शकते. Yes. तुम्ही सांगितलं की पावसाळ्यात धोधो पाऊस पडत असताना किंवा हे झडे लागलेले असताना असं आपण करायला पाहिजे. पण आता सध्या जे ऊन पडत आहे, पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्यासारखं ऊन पडत आहे, तर यामुळे आर्द्रता तर कमी होऊन राहिली, तर मग अशा वेळी आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी काय करायचं मग? नाही, शक्यतो कसं आहे की ज्यावेळेस भरपूर पाऊस पडलेला असतो त्यावेळेस ऊन पडला तेवढा प्रश्न येत नाही. परंतु पहिलाच पाऊस आहे भरपूर आणि ऊन पडलं तर अशा वेळेस काय होतं की त्याच्यामध्ये तापमान निर्माण होऊ शकतं, आणि या तापमानामुळे जे पक्षी आहेत त्यांचे मृत्यू होऊ शकते, ज्याला आपण हिट स्ट्रोक म्हणतो. अशा वेळेस काय करायचे की वायुविजन म्हणजे व्हेंटिलेशन वाढवायचं. आणि तेच आहे की जेवढं जास्त तुम्ही हवा वाढवणार, म्हणजे पडदे ओपन करणार किंवा फॅन्स तुम्ही रन करणार, चालवणार, तेवढं चांगलं असतं. आपलं एकच एम आहे की त्यांना हवा जास्तीत जास्त मिळाली पाहिजे, हवा जास्तीत जास्त मिळाली पाहिजे. आणि ते कंट्रोल होत नसेल तर तुम्ही थंडचे करण्यासाठी जे उपकरणे आहेत जसे तुम्ही कूलर लावू शकता किंवा त्यांच्या अंगावर फवारणी करू शकता. अशा पद्धतीने त्याच्या शहरातली गरमी आपण कमी करू शकतो. फॉगर्स वगैरेचा वापर आपण करू शकतो, म्हणजे जेणेकरून जास्त गरमी असताना ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. बरं सर, मला हे सांगा की जे आता तुम्ही सांगितलं की हे तर पावसाळ्यातील झालं, पण कधी कधी आपल्याच्याने जे पाणी वगैरे सांडते, लिटर ओलं होते किंवा त्याची गादी ओली होते, तर समजा ती ओली झाली तर मग अशा वेळी आपण काय करायचं? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण गादी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि गादी व्यवस्थापनामध्ये गादीची जी आर्द्रता आहे ती 24% पर्यंत, 20 ते 24% असायला हवी. घराची आर्द्रता आपल्याला सांगितलं 40 ते 60, आणि घराची आर्द्रता 40-60 असताना त्या गादीची आर्द्रता ही 24% असायला हवी. अच्छा, म्हणजे गादीचं आणि त्या घराचं वेगळं प्रमाण आहे. पण याच्यामुळे काय होतं की जसं आपण म्हणलं की पाणी सांडलं अंड्यातनं किंवा लिकेज झालं तर त्याच्यामध्ये काय होईल की लिटर ओला होऊ शकतं. लिटर ओला झाल्यामुळे काय होईल की त्याची मॉइश्चर वाढणार, आणि हा जर मॉइश्चर 30% जर जास्त गेला तर त्याच्यामध्ये काय होतं की या मॉइश्चरचे प्रमाण किंवा पाण्याचे प्रमाण वाढतं गादीमध्ये, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया डेव्हलप होतात. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, आणि हे जीवाणू डेव्हलप झाल्यामुळे काय होतं की एक तर त्यांच्यामध्ये ते उष्णता निर्माण करतात. दुसरी गोष्ट, ही जी बॅक्टेरिया आहेत, हे जीवाणू आहेत, ही काय करतात त्या लिटर म्हणजे काय की त्याच्यामध्ये पक्ष्यांची विष्ठा पण मिसळलेली असते. बरोबर. तर ती पक्ष्याच्या विष्ठामध्ये नायट्रोजन असतो, आणि हे बॅक्टेरिया काय करतात त्या नायट्रोजनला खातात. नायट्रोजनला खाल्ल्यामुळे काय होतं की त्यांचं विघटन होतं. विघटन झालं की त्या नायट्रोजन पासून अमोनिया निर्माण होतो, आणि अमोनियाचा वास खूप घाण असतो. आपण पक्षी तर काय, आपण सुद्धा ते राहू शकत नाही. कधी कधी तुम्ही बघितलं असणार की ज्या एरियात कुक्कुटपालन आहे त्या एरियामध्ये वास येतो. त्याचं कारण हे आहे की त्या लिटरची मॉइश्चर किंवा पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे एकंदरीत काय म्हणू की त्याचं मॅनेजमेंट बरोबर नाही आहे. तो शेतकरी जो आहे, कुक्कुटपालक शेतकरी, तो त्याचं मॅनेजमेंट बरोबर करत नाही आहे, म्हणून त्याचं त्या लिटरपासून अमोनियाचा वास येतो आहे. तर आपल्याला काय करावं लागेल की मॉइश्चर जो आहे हा 24%पर्यंतच ठेवायचा आहे. काही जरी झालं तरी आपल्याला तो मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. जिथं लिकेज झालं असेल तर ती गादी तुम्ही काढून बाहेर ठेवा, किंवा आर्द्रतेमुळे कधी कधी जास्त मॉइश्चर येऊ शकतो. अशा वेळेस काय करायचं, मी मगाशीच बोललो की पडदे ओपन करा, आणि पंखे तुम्ही रन करा, सुरू करा, किंवा जास्तीत जास्त हवा घरामध्ये कशी खेळली पाहिजे, म्हणजे त्यामुळे काय होईल की बाहेरची फ्रेश हवा आतमध्ये येईल आणि घरातली जी आर्द्रतेची थंड हवा आहे ती बाहेर जाईल. अशा पद्धतीनं आपल्याला त्या घरातील आर्द्रता आपण मेंटेन करू शकतो, आणि गादीची पण व्यवस्थापन आपण करू शकतो. दुसरं, गादीचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्या गादीचं रॅकिंग म्हणजे काय की खालीवर करणे. दिवसातून 2 ते 3 वेळा जर आपण दररोज करत गेलो तर काय होईल की त्याची जी आर्द्रता ही म्हणजे निघून जाईल, मेंटेन राहील 24% आणि पक्ष्यांना जो अमोनियाचा प्रॉब्लेम होत आहे तो होणार नाही. ह्या 2 पद्धती आपल्याला करायच्या आहेत. एक तर गादी खालीवर करणे आणि त्या गादीची मॉइश्चर 24% मेंटेन ठेवणे.
बरं सर, आता लिटर ओलं झाल्यामुळे ह्या प्रॉब्लेम निर्माण होतात. मग आपण लिटरमध्ये कशाचा अंतर्भाव केल्यामुळे की काही गोष्टी अशा असतात की जास्त पाणी धरून ठेवतात, काही गोष्टी कमी पाणी धरून ठेवतात, तर मग आपण लिटरमध्ये कशाचा अंतर्भाव करावा की जेणेकरून हा प्रॉब्लेम कमी निर्माण होईल समजा? तर गादी वापरत असताना आपण हे जे वूड सेविंग म्हणतो किंवा तो भुसाचा कोणकोणता? जो- हां, हां, त्याला भुशामध्ये समजा वेगवेगळे प्रकार हां, येतात. हां, भुसाचा जो काय आहे की एकदम बारीक भुसा नाही, हं, की ज्याचे थोडेसे भुसाचा एक लांबसरपणा असतो ना, बरोबर आहे. आपण जसं छिल्ल्यानंतर जे काही येतात त्याला वूड सेव्हिंग म्हणतो आपण. हं, हं, त्याचं प्रमाण आपण जास्त प्रमाण वाढवायचं. हं, त्यामुळे काय होईल की ते मॉइश्चर रिलीज लवकर करतं बरोबर. आणि सुकतं. हं, हं, दुसरं एक आहे की शेंगदाण्याची टरफले, हां, त्यानंतर धान्याचा कोंडा, हं, आपण त्याला काय म्हणू की राईस हस्क, हां, बरोबर आहे. धान्याचा कोंडा धान्याचा कोंडा, म्हणजे भुईमुगाची टरफलं झाली, धान्याचा कोंडा झाला. त्याला आपण भाताचा कोंडा पण म्हणू शकतो. हं, तर हे 3 जे प्रकार आहेत हे गादी म्हणून जर वापरलं तर आपण जे मॉइश्चर आहे ते मेंटेन ठेवू शकतो आणि घराची आर्द्रता सुद्धा आपण मेंटेन ठेवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे याच्यामुळे कमी प्रमाणात ते ओलं होईल किंवा लवकर सुकेल. आणि चुकून झाला सुद्धा ओलं जर झालं तर आपण त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट, हां, जळालेली राख, याच्या 1:4 म्हणजे 1 किलो सुपर फॉस्फेट हं, आणि 4 किलो राख, अच्छा. लाकडाची राख, आपण जे लाकूड जाळतो ती बरोबर. ती पांढरी राख. हां, पांढरी राख, हं. ती एकत्र करायची हं, आणि ती एकत्र केली की आपल्याला 10 मीटर स्क्वेअर या प्रमाणे हं, 1 किलो 10 मीटर स्क्वेअर हं, याप्रमाणे आपल्याला ते मिक्स करायचं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होईल की आर्द्रता जी कमी होईल आणि त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत, हं, जे आर्द्रतेमुळे जे बॅक्टेरिया मगाशी आपण बोललो होतो ते वाढतात, त्यांची संख्या कमी होईल आणि त्यांची संख्या कमी जर झाली तर काय होणार की अमोनिया रिलीज होणार नाही, अमोनिया वाढणार नाही आणि पक्षी त्याच्यापासून बचावतील. मग आता ही राख आर्द्रता सुद्धा धरून ठेवते. आर्द्रता धरून ठेवते आणि काही काळानंतर ते सोडते, म्हणजे जेणेकरून मेंटेन ठेवते. हं, हं, म्हणजे जास्त ओलावा निर्माण होऊ देत नाही. आणि सुपर फॉस्फेटमुळे काय होतं की त्याचे पीएच जे आहे, सामू म्हणतो आपण, हं, हं. तो मेंटेन राहतोय. बरं, आता हे तर झालं सर लिटरचं. मग ज्या भिंती आहेत आपल्या, ह्या भिंती कशा पद्धतीच्या असल्या पाहिजे की जेणेकरून आर्द्रतेवर त्याचा परिणाम होणार नाही? शक्यतो सिमेंट काँक्रीटच्या भिंती पाहिजे हं, हं, आणि वर जो रूप आपण ज्याला म्हणतो की छत आहे बरोबर. ते एस्बेस्टॉस शीटचं पाहिजे. हं, हं, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण आर्द्रता टिकवून ठेवतो म्हणजे मेंटेन राहणार. हं, दुसरी गोष्ट काय आहे की जो आपला फ्लोअर असतो, हं, ज्याला आपण प्लिंथ म्हणतो, प्लिंथ, हं, तो थोडा उंच पाहिजे जमिनीपासून, जमिनीपासून. 2 ते 3 फुटापर्यंत. हं, आणि सिमेंट काँक्रीट जर असलं तर जमिनीमध्ये जो ओलावा आहे हं. तो वरता येणार नाही. म्हणजे आर्द्रता, तुम्ही जो प्रश्न विचारला हं. की भिंतीला सुद्धा आर्द्रता येणार नाही. जर जमिनीला लागूनच जर भिंत असेल एकदम टच हं, आणि त्याच्यामध्ये जर उंच नसणार, प्लिंथ जर उंच नसेल, तर कधी तरी जमिनीची खूप पावसामुळे तो पाणी त्या भिंतीला येऊ शकतो. भिंतीला आल्यामुळे बुरशी चढण्याचे प्रमाण वाढू शकतं. भिंत ओलावा धरून ठेवते आणि मग भिंती ओल्या झाल्यामुळे सुद्धा प्रकार होऊ शकतात. बरं, आता सर हे भिंतीचं झालं, परंतु कधी आपण त्यामध्ये लाईट लावतो. हं. शक्यतोवर हिवाळ्यात तर थंडीसाठी लावतोच, परंतु मग पावसाळ्यात सुद्धा या लाईटांची गरज किती प्रमाणात पडते आपल्याला? ब्रुडिंगसाठी तर आपण तापमान आपण देत असतो हं. कोंबड्यांच्या छोट्या पिल्लांसाठी. हं, परंतु जिथं, हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही, हं. तर जिथं खूप पर्यायच नाही आहे, हं, है ना, आर्द्रता खूप आहे, बरोबर. अशा वेळेस आपण बल्ब थ्रू त्याची उष्णता देऊन आपण ती आर्द्रता कमी करू शकतो. हं, म्हणजे हीटर लावू शकतो, पण हीटर जर लावलं तर खर्च जास्त येईल. बरोबर. तर आपण बल्ब लावून सुद्धा आर्द्रता आपण कमी करू शकतो. तर मग सर हे बल्ब किती व्होल्टचे असावे आणि सरासरी एका म्हणजे 10 बाय 10च्या रूममध्ये किती असायला पाहिजे? 40 ते 60 वॅटचा बल्ब जो आहे हं, तो आपण 10 फुटावर जर लावला, हं. 7 फुटापर्यंत, म्हणजे जमिनीपासून 7 ते 8 फुटावर जमिनीपासून 7 ते 8 फूट उंच असावं. उंच असावं. हं, आणि आपण 10 फुटावर जर लावले तर बऱ्यापैकी आपण त्याची आर्द्रता कमी करू शकतो. जिथं लेअर पक्षी आहेत, अंडी देणारे पक्षी आहेत, हं, त्याच्यामध्ये काय आलं की जरी आपण त्यांना आर्द्रता कमी करण्यासाठी जरी हे बल्ब लावले आपण, हं, तर आपण फक्त 16 घंट्यापर्यंतच त्यांना प्रकाश देऊ शकतो. हं, म्हणजे इथे काय होऊन राहिलं आहे की लाईटचा जो सोर्स आहे हा उष्णता आणि लाईट दोन्ही होऊ शकतं. हं, परंतु 16 घंट्यापेक्षा जर जास्त जर झालं हं. तर त्यांच्या अंड्यावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे जिथं अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत हं. त्यांना दिवसाचं 12 घंटे आणि रात्रीचे 4 घंटे असे 16 घंटेच आपल्याला लाईट द्यायचं आहे, म्हणजे प्रकाश द्यायचा आहे. दिवसा 12 घंटे आणि रात्री 4 4 घंटे. घंटे. पण ब्रायलरसाठी असं काही नाही, आपण 24 घंटे पण देऊ शकतो. मग इतर वेळ जो आहे तो त्यांना झोपण्यासाठी उपयोगी पडते आणि तेव्हा अंधार असला तरी चालू शकते. Yes, yes. कशा पद्धतीचं पाणी आपण द्यावं, म्हणजे जास्त थंड द्यावं का कोमट द्यावं, म्हणजे
वातावरण पाहून कसं कसं पाण्याचं हे आपल्याला बदलवता येईल समजा? पाण्याचं तापमान हे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. असायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये ते छान पाणी पितात. हम्म, खूप थंड पण नको. हम्म, खूप थंड जर असलं शक्यतो हिवाळ्यामध्ये असा प्रॉब्लेम होऊ शकतो. हम्म, खूप थंड असलं तर ते पाणी पित नाही. बरोबर. पाणी जर पिले नाही तर त्यांना डिहायड्रेशन होणार हम्म, आणि डिहायड्रेशन त्यांची मृत्यू होऊ शकते. आणि खूप गरम असेल हम्म, किंवा 25 ते 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर जास्त तापमान असेल पाण्याचं तर ते तेव्हा पण ते पाणी पित नाही. हम्म, तर त्याच्यामुळे काय की पाणी न पिल्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशनमुळे त्यांचे मृत्यू. पिण्याचं पाणी हे दिवसातून 2-3दा थंड म्हणजे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमानाचं द्यायला पाहिजे. बरं सर, एवढं करूनही समजा कधी कधी काय होते पक्ष्यांना या आर्द्रतेमुळे काही रोग होतात समजा, तर ते होऊ नये म्हणून आपण त्याचं लसीकरण कशा पद्धतीनं करावं, म्हणजे लसीकरणाचा टाइम टेबल आपला कसा असला पाहिजे पावसाळ्यामध्ये? लसीकरण खूप महत्त्वाचं आहे. हम्म, आर्द्रता जास्त झाल्यामुळे हम्म, एक खूप मोठा रोग होतो, त्याला म्हणतो आपण रक्तीहगवण. रक्तहगवान. त्याला कॉक्सोडेसिस म्हणतात. हम्म, तर हा कॉक्सोडेसिस होऊ नये हम्म, आर्द्रतेमुळे म्हणून आपण त्यांच्या पॅरेंट्सला म्हणजे त्यांचे आईवडील आहेत त्या पक्ष्यांचे, हम्म, त्यांना आपण एक लस देऊ शकतो. त्याला म्हणतात हम्म, कॉक्सोडेसिस नावाचा रोग आहे. हम्म, त्याला कॉक्सी व्हायरस नावाचा एक लस आहे, हम्म, ती आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांना कॉक्सोडेसिस होणार नाही. आणि दुसरं काय आहे की हे लस या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या लसी आहेत, जसं राणीखेतची लस आहे, हम्म, त्याच्यानंतर काही IBDची आहे, गंभोरची आहे, हम्म, है ना. तर हे काही व्हायरल असल्यामुळे याचं मॉइश्चरचं आर्द्रतेचं ना याचा काही तेवढा संबंध येत नाही. हम्म, परंतु कॉक्सोडेसिस नावाचा एक रोग आहे ज्याला आपण रक्तहगवण म्हणतो, हम्म, हा मात्र आर्द्रतेवर आहे आणि याची पण लस आहे. हम्म. तर ती लस आपण त्यांच्या पॅरेंट्सला द्यायचं जेणेकरून यांना होणार नाही. बरोबर, म्हणजे त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांच्या पॅरेंट्सला देऊन द्यायची जेणेकरून रोगाचा प्रसार पुढे पिल्लांमध्ये होणार नाही. होणार नाही. बरं, आता सर पावसाळ्यामध्ये जे काही खाद्य आहे तर त्या खाद्याचं प्रमाण कसं ठरवायचं आणि खाद्यामध्ये कशा कशाचा उपयोग आपल्याला करता येईल? खाद्य जे आहे आपण देतो त्यांना नेहमीप्रमाणेच द्यायचं. हम्म, म्हणजे जे मग कुठलाही ऋतू असो, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये तेवढेच न्यूट्रिएंट असणार, हम्म, तेवढेच विटॅमिन असणार, तेवढेच मिनरल मिक्सर असणार. फक्त काय आहे की आर्द्रतेमुळे त्यांना बुरशीचे रोग किंवा कॉक्सोडेसिस होतात, हम्म, ते होऊ नये म्हणून आपण खाद्यामध्ये कॉक्सिडोस्टॅट हम्म, म्हणजे कॉक्सोडिया किंवा रक्तहगवण होऊ नये म्हणून कॉक्सोडियोस्टॅट नावाचे काही औषधी आहेत, हम्म, जसं की मधुरामायसिन, सालिनोमायसिन, ह्या औषधी आहेत. हम्म, त्या औषधी ह्या 50 ते 75 ग्राम प्रति क्विंटल, 50 ते 75 ग्राम प्रति क्विंटल हम्म. खाद्यामध्ये मिक्स करून आपण त्यांचा हा रोकथाम करू शकतो. आणि एवढंच आहे की खाद्य ओलं नाही झालं पाहिजे किंवा त्या खाद्य मॉइश्चर एब्झॉर्ब नाही केलं पाहिजे, याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. जेणेकरून काय की खाद्य ठेवत असताना भिंतीला लावून ठेवू नका. हम्म, तुम्ही जसे मगाशी प्रश्न केलात की भिंती ओल्या होऊ moisture शकतात. घेतात का, तर काय होईल की त्या भिंती जर मॉइश्चर एब्झॉर्ब केल्या तर त्या भिंतीला लावून जर आपण खाद्याचं पोतं ठेवलं तर तो सुद्धा त्याला काय करणार, शोषून घेणार. बरोबर. आणि याच्यामध्ये पाणी येणार खाद्यामध्ये, आणि खाद्यामध्ये पाणी आलं की पुन्हा त्याच्यामध्ये बुरशी चढणार. हम्म, आणि तो जर आपण बुरशीयुक्त खाद्य आपण पिल्लांना जर दिलं किंवा कोंबड्यांना जर दिलं तर त्यांना मायकोटॉक्सिन नावाचे काही रोग असतात, जसं अप्लाटॉक्सिन आहे, टिटोटॉक्सिन आहे, अकोराटॉक्सिन आहे. हे रोग त्या पक्ष्यांना होऊ शकतात आणि याच्यामध्ये मृत्यू मोठ्या प्रमाणात होते. हम्म, त्याच्यामुळे कसं आहे की आणि सर्वात जास्त खर्च हा खाद्यावर आहे. खाद्यावर आहे. 75 ते 80% खर्च खाद्यावर येतो. त्याच्यामुळे त्यांना खराब खाद्य किंवा बुरशी झडलेलं खाद्य कधीच देऊ नये. त्यासाठी आपल्याला त्या खाद्याची व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हम्म, म्हणजे खाद्याची पोती मोकळ्या आणि कोरड्या जागेवर ठेवा. त्या घराचं जे तापमान आहे, जिथं आपण खाद्य ठेवतो त्याचं तापमान हा 29 ते 30 डिग्री सेल्सिअस पाहिजे. तर अशा वातावरणात जर ठेवलं, शक्यतोवर काय करा की लाकडी फळी आहे, लाकडी फळी, त्या लाकडी फळीच्या वर ठेवायचं. म्हणजे टच झालं नाही पाहिजे फ्लोअरला, जमिनीला पण टच झालं नाही पाहिजे. म्हणजे भिंत आणि जमीन ह्या कोणालाच टच झालं नाही पाहिजे, जेणेकरून काय होणार की त्याच्यातलं आर्द्रता ते जमिनीतली आर्द्रता किंवा फ्लोअरची आर्द्रता शोषून घेणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण त्या खाद्याची व्यवस्थापन करू शकतो. तर आपल्याकडे जर फीड मिल नसेल तर कुठल्याही कंपनीचं खाद्य तुम्ही त्या पक्ष्यांच्या वयानुसार किंवा पक्षाचं कोणतं पक्षी आहे, ब्रायलर आहे की लेअर आहे की गावरान आहे की सेमी गावरान आहे की हे याच्यानुसार त्यांचं खाद्य मिळतं आणि ते तुम्ही त्यांना देऊ शकता. बरं सर, आता जेव्हा आपण 1 दिवसाची पिल्लं आणतो तर त्या 1 दिवसाची पिल्लांची मग आपल्याला कशी काळजी घेणं आवश्यक आहे? ते तर फारच नाजूक असतात. मग सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांना तापमान देणं. 1 दिवसाच्या पिल्लांना तापमानाची खूप गरज असतं. बरोबर. कारण त्यांचा जो हायपोथॅलॅमस असतो मेंदूमधला, तो डेव्हलप झालेला नसतो. आणि हायपोथॅलॅमसचं काम काय आहे की तापमान रेग्युलेट करणं. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना बाहेरून तापमान देण्याची गरज आहे. म्हणून आपण तापमान देत असताना तापमानाचा सोर्स
जरुरी नाही का त्याला इलेक्ट्रिसिटीच पाहिजे. इलेक्ट्रिसिटी जर असेल तर तुम्ही त्यांना बल्ब लावू शकता. त्याच्यानंतर इन्फ्रारेड बल्ब आहे, किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी नसेल तर तुम्ही गॅसचं ब्रुडिंग करू शकता, कारण ते आपला एम काय आहे ते तापमान. तर गॅस ब्रुडिंग तुम्ही करू शकता, किंवा केरोसिन जाळू शकता, कोळसा जाळू शकता, डांबर जाळू शकता. अशा पद्धतीने आपण त्यांना तापमान तयार करून, उष्णता तयार करून आपण त्यांना देऊ शकतो, कारण हे तापमानच महत्त्वाचं आहे. प्रत्येक वीकला 95 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान द्यायचं आहे, आणि त्यानंतर दुसऱ्या वीकला, म्हणजे एक हप्ता झाला की दुसऱ्या वीकला 5 डिग्री फॅरनहाईट इतकं कमी करायचं आहे. म्हणजे असं करत करत 85 डिग्री फॅरनहाईटपर्यंत आपल्याला आणायचं आहे. बरोबर आहे. 95 डिग्री फॅरनहाईट म्हणजे जवळपास 35 डिग्री सेल्सिअस पहिल्या हप्त्याला, इतकं त्यांना तापमान द्यायचं. बरोबर आहे. सर, मांसल कोंबड्यामध्ये समजा एक दिवसाच्या पिल्लापासून तर ते विक्रीला येईपर्यंत किती आठवडे आपल्या कुक्कुटपालनच्या घरामध्ये ठेवणं आवश्यक असते? 6 आठवडे. 6 आठवड्यापर्यंत आपण त्यांना विक्रीयोग्य करतो. पण अलीकडे काय झालंय की इतकं संशोधन झालेलं आहे, आपल्या विद्यापीठानं पण केलेलं आहे. तर आजकाल 32 ते 35 दिवसालाही आपण ब्रॉयलर विकू शकतो. म्हणजे जवळपास 2 किलोचा होऊनच जातो 32 दिवसामध्ये. 32 दिवसामध्ये 32 दिवसामध्ये 2 किलोचा होतो. तर आपण 32 दिवसापासून विकू शकतो. 32 ते 42 दिवस इतके 10 दिवस आहेत आपल्याकडे. ते 10 दिवसात आपण विकू शकतो. जर स्वतःचं असेल तर तुम्ही केव्हा विकू शकता 32 नंतर. आणि कंपनीचं असेल तर ते कंपनीवाले काय करतात की त्यांना जेव्हा हवं 32च्या पुढे ते घेऊन जातात. बरोबर आहे. म्हणजे जेणेकरून कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन आपण देऊ शकतो. तर सर, जे कुक्कुटपालनामध्ये जे काही आर्द्रतेचं जे महत्त्व होतं, आर्द्रतेमुळे होणारे परिणाम, इतर काही कारणं, कोंबड्यांना होणारे रोग, यावर आपण चर्चा केली. जे शेतकरी बंधू किंवा जे कुक्कुटपालक ही आपली माहिती ऐकत असतील त्यांच्या ही नक्कीच कामी पडेल अशी आपण आशा करूया. तुम्ही आलात आणि अकोला आकाशवाणीला ही जी माहिती दिली त्याबद्दल अकोला आकाशवाणीच्या वतीनं आणि कुक्कुटपालकांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद सर. आताच आपण कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांच्या घरातील आर्द्रतेचं महत्त्व याविषयी डॉक्टर एम आरवडे, सहयोगी प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला यांची किशोर राऊत यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया. हे भाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2455 रुपये, गहू लोकल 2430 ते 2545 रुपये, उडीद 8000 रुपये, मूग 6300 ते 7125 रुपये, तूर 7000 ते 8350 रुपये, हरभरा 5175 ते 6160 रुपये, हरभरा पांढरा 6350 ते 6850 रुपये, तीळ 12000 रुपये, सोयाबीन 6455 ते 7375 रुपये, मठ 5300 रुपये, हळद 12000 ते 16725 रुपये. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्राप्त आजचं हवामान वृत्त आता जाणून घेऊया. कमाल तापमान 36.0 सेल्सिअस तर किमान तापमान 26.0 सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 6.7 तास. हवेचा ताशवेग 12.1 किलोमीटर. सकाळची सापेक्ष आर्द्रता 77% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 41%. बाष्पीभवनाचा वेग 5.6 मिलीमीटर. कालचा पाऊस 0 मिलीमीटर. तर 1 जूनपासून आतापर्यंतचा एकूण पाऊस 101.9 मिलीमीटर. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त जाणून घेतलं.
याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मला म्हणजेच किशोर राऊत आणि संपदा ढोकेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी हा कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी हा कार्यक्रम ऐकलात.